भगवद्गीता या शब्दाचा सरळ अर्थ भगवंतांनी गायलेलं गीत असा आहे. आता माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हाच गातो. गायन ही आनंदाची अभिव्यक्ती असते. भगवंत स्वतःच आनंद स्वरूप आहेत. त्यांनी गायलेलं गीता हे एक आनंद गीतच आहे. हे गीत गात गात आपलं जीवन आपण आनंदी करू शकतो. हरिओ. आता आपण या तिसऱ्या अध्यायातल्या 14व्या आणि 15व्या श्लोकाकडे वळतो आहे. हे दोन श्लोक आपण एकत्र पाहणार आहोत, कारण तो विचार एकच आहे. काय म्हणतात त्या श्लोकांमध्ये? अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. वेदांमध्ये नियतकर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झालेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झालेलं आहे. हे पार्था, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचं पालन मनुष्य जीवनामध्ये करत नाही, ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्यानं तिचं जीवन हे व्यर्थच असतं. म्हणजे बघा, हे जे दोन श्लोक आहेत, या दोन श्लोकामध्ये भगवंत हा जो कर्मसिद्धांत आहे हा चक्ररूपाने आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत. आणि हे जे कर्मचक्र आहे हे स्वतःच भगवंताने गती दिली, त्यामुळे ते कोणी रोखूही शकत नाही. खरंच आहे. आता कोणतंही चक्र आपण पाहिलं ना की त्याला 3 गोष्टी असणं आवश्यक असतं, तरच त्याला चक्र म्हटलं जातं. त्याचा एक मधला असतो मोठा हब किंवा गड्डा म्हणतात त्याला, तो हा गोलाकार भाग असतो. दुसरा त्याचा एक परिघ असतो, सर्कम्फरन्स. आणि तिसरं म्हणजे त्याला अनेक आरे किंवा स्पोक्स असतात आणि त्या वस्तूला चाक किंवा चक्र असं म्हटलं जातं. आता या कर्मचक्राला सुद्धा 6 आरे आहेत असतात, काही शंका नाही. त्यातले 3 खालचे आहेत, 3 वरचे आहेत, साहजिकच. भगवंत काय करत आहेत, हे खालचे 3 आरे प्रथम आणि मग वरचे 3 आरे सांगत आहेत. पहिल्यांदा त्यांनी खालचे आरे सांगितलेत. आता या आऱ्यांचा सिद्धांत योग्य पद्धतीने जर आपण पालन केला ना तर जीवनात भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक अनुभूती, भगवंताची अनुभूती, आध्यात्मिक प्रगती या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. काय म्हणतात बघा, 3 आरे कुठले? अन्नात भवन्ति भूतानी. पहिला आरा, अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात. दुसरा पर्जन्यात अन्नसंभव. पर्जन्यवृष्टीमुळे म्हणजे पावसामुळे अन्नाची निर्मिती होते. यज्ञात पर्जन्य भवती. यज्ञापासून पर्जन्य निर्माण होतो, पाऊस पडतो. आणि यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ कशापासून निर्माण होतो? यज्ञ विहित कर्मातून उत्पन्न होतो, शास्त्रसंमत कर्मातून उत्पन्न होतो. कर्म ब्रह्मोद्भवम. या ठिकाणी ब्रह्म म्हणजे अर्थातच वेद. कर्म कशातून निर्माण होतं? वेदांपासून निर्माण होतं. आणि ब्रह्म अक्षरसमुद्भवम विद्धी. आणि वेद हे अक्षर आणि अविनाशी अशा परमात्म्यापासून उत्पन्न होतात. तस्मात म्हणजे म्हणून काय करा, सर्वगतम ब्रह्म. सर्वगतम ब्रह्मचा अर्थ असा सर्वव्यापी अशा जे परब्रह्म परमात्मा आहे तो कसा आहे? नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. तो नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो, असा त्याचा साधा अर्थ आहे. आता सविस्तर अर्थ पाहूया. या कर्मचक्राला मी आत्ताच सांगितलं की 6 आरे आहेत. यातले खालचे 3 आरे आहेत, म्हणजे ते कुठले आहेत? भौतिक जीवन सुधारण्यासाठी आहेत. ते 3 जे आरे आहेत हे भौतिक जीवनासाठी आहेत. आणि वरचे 3 आरे जे आहेत ते आध्यात्मिक जीवन सुधारण्यासाठी आहेत. असे 6 आरे आहेत त्याला. आता काय होतं, ज्या माणसाने नीट जाणलं ना आणि त्याप्रमाणे जर तो वागला तो स्वतःचं तर भलं करतोच, पण इतरांचं सुद्धा भलं त्याच्यामध्ये होतं, हे तर निश्चित आहे. या श्लोकाचा अर्थ आपण 2-3 प्रकारांनी पाहणार होते. खरंच आहे, सगळ्यांचं तात्पर्य एकच आहे, पण तरी अर्थ निरनिराळे असू शकतात आणि तसं बघायचं आहे आपल्याला. पहिला आता काय होतं, अगदी सरळ दिसणारा पारंपरिक अर्थ बघूया. अन्नात भवन्ति भूतानी.
सगळी भूतं मात्र कशापासून उत्पन्न होतात? अन्नापासून उत्पन्न होतात. आता हे अगदी स्पष्ट आहे हो. आपल्या आईवडिलांनी अन्न खाल्लं, त्यापासून ते पुष्ट झाले, त्यातूनच काय झालं, आपली उत्पत्ती झाली. आणि आपणसुद्धा सगळेजण अन्नावरच जगतो ना. त्यामुळे अन्नात भवन्ति भूतानी हे बरोबर आहे. आणि चिन्मयानंद आणि इतर जे काही संत आहेत आधुनिक, त्यांनी जो अर्थ लावला आहे तोही आपण पाहूया. त्याने असं सांगितलं की आपण कुठे राहतो? आपण हल्ली शहरात राहतो. मुंबई म्हणा, पुणे म्हणा, किंवा कुठल्या तरी शहरातून राहतो. शहरातलं जीवन कसं असतं? इथलं जीवन आहे धावपळीचं, घड्याळाला बांधलेलं, गाडी पकडण्याचं, पळापळीचं, दिवसभर श्रम करण्याचं, असं हे जीवन आहे. पण ह्या जीवनाला जशी धावपळ आहे ना, जशी गडबड आहे, तशी एक दुसरी बाजू पण आहे. कोणती बाजू आहे हो? इथे लाईन लावून काय होईना पण नळावर निश्चित पाणी मिळतं. कित्येक खेडेगावात 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही हो. तसं इथे नाही आहे. इथे लाईन लावून का होईना पण पाणी नक्की मिळतं. इथे जास्तीत जास्त काळ वीज उपलब्ध असते. आपल्याकडे सहसा कधी लोड शेडिंग नसतं, हे खरंच आहे. तसंच काय होतं, खाण्यापिण्याची आणि करमणुकीची सगळी साधनं इथे उपलब्ध आहेत. अगदी चकचकीत मालाने भरलेली प्रचंड मोठी मोठी दुकानं आहेत, मॉल्स आहेत, मल्टिप्लेक्स आहेत. एकाच ठिकाणी अनेक सिनेमा बघण्याची सोय आहे, हे खरंच आहे. आणि खाण्याचे तर सर्व प्रकारचे चोचले पुरवले जातील असे खाद्यपदार्थांचे हॉटेलसुद्धा आहेत, हे खरं आहे. आणि या सर्वांसाठी लागणारा जो पैसा आहे ना, तो देखील फक्त शहरातच मिळू शकतो, हे तितकंच खरं आहे. आणि ह्याची एकदा सवय झाली ना माणसाला की मग काय होतं, मग ह्या शहरातला माणूस इतर कुठे जरी गेला ना तरी 4-5 दिवसात कंटाळतो. तो म्हणतो नाही ठीक आहे, गर्दीत परत जाऊया. शहरातली गर्दी देखील त्याला आवडतं. का बरं? कारण इथेच ते अनुभव म्हणतात सुद्धा, हे काय होते बीड, उस्मानाबाद काय, नागपूर काय, सोलापूर काय, काही नाही हो, तिथे काही लाईफ नाही हो, असं म्हणतात. अहो, आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईच्या मुलीसुद्धा लग्न होऊन बाहेरगावी जायला तयार नसतात. त्यांच्या दृष्टीने ठाणं, कल्याण, डोंबिवलीसुद्धा फार दूरचं झालो, हे खरंच आहे. आणि बाकीचं इतर मुलांचा विचारसुद्धा करायला तयार होत नाही, ते अगदी खरं आहे. पुणं वगैरे तर खूपच दूर राहिलं. हां, आता जरा परिस्थिती बदलली. आता काही मुली पुणं स्वीकारायला तयार होतात. पण त्याचं कारण काय माहिती आहे? पुणं जुनाट आहे, चांगलं नाही म्हणून नाही, तर पुणंसुद्धा आता हळूहळू मुंबईसारखं चकचकाट व्हायला लागलं आहे म्हणून. तिथेसुद्धा आपल्यासारखंच लाईफ सुरू झालं आहे म्हणून. म्हणजे मग लाईफ म्हणजे काय? लाईफ म्हणजे चकचकाट, झगमगाट, प्रॉस्पॅरिटी, अभ्युदयाच्या संधी, जास्तीत जास्त पैसा आणि सुख प्राप्त करायच्या संधी, जिथे आहे ते जीवन. आणि तीच आपली आजची आवड आहे, खरंच आहे. आता इथे काय सांगतायत, अन्नात भवन्ति भूतानी, जिथं शीत आहे तिथे भूतं जमतात, असं एक म्हण आहे, हे खरंच आहे. पण अन्न म्हणजे तरी काय आहे? अन्न म्हणजे काय? हे बघा, नुसतं धान्य काय अन्न होत नाही, सगळ्यालाच माहिती आहे. नुसते तांदूळ म्हणजे अन्न नाही हो, नुसते गहू म्हणजे अन्न नाही. मग आपण काय करतो, आपण ते तांदूळ किंवा गहू आणतो, त्याच्यामध्ये त्याला तळतो, मळतो, कितीतरी गोष्टी करतो, शिजवतो, त्याच्यामध्ये अनेक मीठ मसाले घालतो, इत्यादी वगैरे घालतो. आणि मग काय होतं, मग त्याचे काहीतरी खायचे पदार्थ बनवतो. आणि ते पदार्थ बनवले की त्याचा भोग आपण करतो, ते आपल्याला आवडतात. म्हणजे भोगासाठी जे जे लागतं त्याला अन्न म्हणायला काही हरकत नाही. आता भोगासाठी उपलब्ध होणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या अन्न या शब्दामध्ये येतील नक्कीच ना. आता जसं काही शरीरासाठी अन्न आवश्यक असतं, तसं मनबुद्धीचं आपण म्हणतो सुद्धा, हे मनाचं खाद्य आहे, बुद्धीचं खाद्य आहे, असं हे विचारांचं खाद्य आहे वगैरे वगैरे. हा जर अर्थ घेतला तर उपभोगासाठी जे जे लागतं त्या सगळ्याला त्याच्यावरच भूतमात्र पुष्ट होतात, हे अगदी खरं आहे, संतुष्ट होतात. अन्नात भवन्ति भूतानी म्हणजे उपभोगाच्या जास्तीत जास्त वस्तू. आता दुसरं, पर्जन्यात अन्नसंभवाः. पारंपरिक अर्थ काय होतं? पाऊस पडला की अन्नधान्य उगवतं, हे सत्य आहे अगदी. पण बघा, आपलं आजचं जीवन काही केवळ अन्नधान्यावर नाही चालत हो. आजचं जीवनात मानवाला जसं अन्न पाहिजे ना, अन्नधान्य पाहिजे, तसंच आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, करमणुकीची साधनं पाहिजे, ते सगळ्या गोष्टी पाहिजेत ना. संपर्कासाठी टेलिफोन आणि इत्यादी सुविधा पाहिजेत, प्रवासासाठी वाहनं पाहिजेत, करमणुकीची साधनं पाहिजेत. ही सगळी आजच्या काळाची गरज आहे हो, यात काही शंकाच नाही. आणि आध्यात्मिक प्रगती करायची म्हटली ना तरीसुद्धा एक सांगतो, मुंबई किंवा आपल्या इतर शहरामध्ये जितके सत्संग होतात ना, जितकी प्रवचनं होतात, तितकी या दूरच्या गावात सातारा, कोल्हापूरकडे नाही होतो. ते लोक सांगतात सुद्धा की आम्हाला हे काही ऐकायलाच मिळत नाही. ते खरं आहे, आपल्याकडे भरपूर सुविधा आहेत. बघा ना, म्हणजे काय होतं, एकेकाळी असं म्हणायचे की माणसाची गरज काय आहे? अवनी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. आता त्यात आणखी काही गोष्टीची भर पडली बरं का. कुठली?
आता त्याच्यात आणखीन भर म्हणजे आशिया. आशियाचा अर्थ काय होईल माहिती आहे? 3 गोष्टी कुठल्या आहेत? आरोग्य, शी म्हणजे शिक्षण, आणि ह्या म्हणजे यातायात. यातायात म्हणजे वाहतुकीची, करमणुकीची साधनं. ही सुद्धा आज अतिशय आवश्यक आहे, त्यात काही शंकाच नाही. या काही गोष्टी आता चैनीच्या नाही राहिल्या, या गरजेच्या वस्तू झाल्या आहेत आणि त्या माणसाच्या सुखासाठी आवश्यक पण आहेत, हे नक्कीच आहे. मग पर्जन्यात अन्नसंभवाचा अर्थ काय होईल? इथे कसला पाऊस आवश्यक आहे? अन्नधान्यासाठी ठीक आहे, बाकीच्या वस्तू भाग करण्यासाठी कुठला पाऊस आवश्यक आहे? आता स्वामी चिन्मयानंद वगैरे काय म्हणतात, त्या संतांनी आजचा अर्थ असा लावला आहे की परमात्म्याची जी शक्ती आहे, भगवंताची जी शक्ती आहे, ती जागृत करण्याचं एक तंत्र आहे. परमेश्वराची शक्तीसुद्धा जागृत करावी लागते. आणि काय होतं, आजच्या युगातला पर्जन्य तोच आहे ना. परमेश्वराची शक्ती जागृत झाली की तोच पाऊस आहे, हे खरीच आहे. आता ही शक्ती म्हणजेच कुठली शक्ती आहे? समष्टी शक्ती. सगळेजण एकत्र आल्यानंतर जी शक्ती होते ती पाचामुखी परमेश्वर असं आपण म्हणतो ना. त्यामुळे ती शक्ती एकत्र आली की मग काय होतं, मग मात्र अगदी सगळ्या तऱ्हेची साधनं उपलब्ध करता येतात, निश्चित करता येतात, आणि त्याप्रमाणे ते तयारसुद्धा होतात. यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ केल्यामुळे पाऊस निर्माण होतो असं इथे म्हणत आहेत. आता इथे मात्र जुना अर्थ हळूहळू लंगडा पडायला लागला बघा. एक तर नक्कीच आहे, कारण आजकाल असा अनुभव येतो की अनेक वेळेला यज्ञ करूनसुद्धा पाऊस पडत नाही, बिलकुल पडत नाही, आणि वरून ते प्रसन्न नाही होते, खरं आहे. आणि यज्ञ नाही केला तरीसुद्धा अतिवृष्टी होतेच की, हे तितकंच खरं आहे. मग यज्ञ आणि त्याचे मंत्र जे असतात ते सगळे मंत्र खोटे आहेत का हो? नाही मंडळी, मंत्र मुळीच खोटे नाहीत, निश्चित खोटे नाहीत. पण त्या मंत्रांचं सामर्थ्य आज आपल्याला वापरता येत नाही, कारण ते सिद्ध करण्यासाठी जी स्वच्छता लागते, जी पवित्रता लागते, शुद्धता लागते, ती आज नाही हो. पुरोहितांकडे पण नाही आणि कुठेच नाही. आजच्या युगात ती दुर्मिळ झाली आहे. म्हणजे काय झालं, तपस्वी आणि शुद्ध असे ऋषीवर किंवा पुरोहित मिळणं आज कठीण आहे, हे नक्कीच आहे. शिवाय यज्ञ करण्यासाठी जी शुद्धता लागते तीसुद्धा आणि जी पाळवणूक करायला लागते ते आजच्या काळात शक्य नाही. म्हणून काय होतं, जेव्हा समष्टी म्हणजेच काय होतं, जेव्हा सगळी माणसं एकत्र येतात, एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी संघभावनेने कामाला लागतात, म्हणजेच काय होतं, यज्ञ कर्म करतात, तेव्हा या सगळ्या वस्तू निर्माण होतात. असंच खरंच आहे ना. बघा ना, आज ज्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती होते त्यासाठी काय काय लागतं हो? नुसता पाऊस नाही चालत हो. त्यासाठी खतं लागतात, यंत्र लागतात, त्याच्यामध्ये अर्थातच संशोधन करावं लागतं, ते निर्माण करण्यासाठी बऱ्याच खटपटी कराव्या लागतात, संघशक्ती लागते, एकटा माणूस नाही करू शकत. आणि हीच गोष्टी सगळ्या बाबतींची आहे ना, हे तर नक्कीच आहे. आणि जर यज्ञभावना जी आहे ना, त्या यज्ञभावनेनेच हे निर्माण होतं. मग ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ एकत्र येतो, भगवंताचा पाठवळ त्याला प्राप्त होतं, आणि मग वस्तूंचा पाऊस पडतो, असंख्य वस्तू निर्माण होतात, हे खरं आहे. पण मंडळी एक लक्षात घ्या, हे केवळ बोलून किंवा भाषण देऊन नाही होता. यज्ञ कर्मसमुद्भव हा लक्षात घ्या. त्यासाठी यज्ञभावनेने कसून मेहनत करावी लागते, नुसतं बोलून काही होत नाही. एक लक्षात ठेवा, यज्ञभावनेमध्ये भौतिक प्रगतीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकत्र येणं आवश्यक असतं, लक्षात घ्या. उन्नतीसाठी ते आवश्यक आहे. का बरं? लक्षात ठेवा, भौतिक प्रगती असल्याशिवाय कुठलाही माणूस भगवंताच्या स्वरूपाच्या चिंतनाकडे वळणार नाही. अहो, ज्याची 2 वेळा जेवायची भ्रांत आहे तो काय भगवंताबद्दल विचार करणार? शक्यच नाही ना, हे खरंच आहे. पण एक आहे की नुसती भौतिक प्रगती माणसाला सुखसमाधान नाही देऊ शकत. नेहमी म्हणतात ना की पैसा तुम्हाला उत्तम आणि मऊ गादी विकत देऊ शकेल, झोप विकत नाही देऊ शकणार. उत्तम आणि महागडी औषधं मिळवून देऊ शकेल, पण आरोग्य नाही मिळवून देऊ शकणार. हे अगदी खरं आहे ना. आणि हे आपल्याला पाश्चात्य समाजात बघायला मिळतं की संपूर्ण सुख समाधानी भौतिक प्रगती आहे, आध्यात्मिक सगळं काही आहे, पण आध्यात्मिक प्रगती नाही. आणि सुखी आणि समाधानी माणसासाठी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती दोन्ही आवश्यक आहेत, आणि दोन्हींमध्ये संघशक्तीचा प्रभाव आहे, निश्चित आहे. याच्यावर अजून बराच विचार करायचा आहे, तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.